हॅलो मंडळी, तर आज मी बनवले आहे सुका जवळा आणि फणसाच्या बियाची सुकी भाजी। रेसिपी अगदी सोपी आणि साधी आहे, तर एकदा तुम्ही नक्की ट्राय करा। तर मी ह्या फणसाच्या बिया घेतलेल्या आहेत। ह्या बिया मी स्वच्छ धुवून घेतल्यात आणि आपण अशा चेचून घ्यायच्या आहेत। अशा चेचून घेतल्यानंतर आपण ह्याची सालं काढून घ्यायची आहेत। सालं काढून मी स्वच्छ धुवून घेतलेत। आता ह्याच्यात आपल्याला जवळा घालायचा आहे, तर तो जवळा मी आता तव्यात छान असा भाजून घेते। थोडासा रंग बदलेपर्यंत आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे। कमीत कमी 1 ते 2 मिनिटं छान असं आपल्याला भाजायचं आहे। रंग बदलला आहे, आता मी ह्याला काढून घेणार आहे आणि काढून घेतल्यानंतर आपण हे पाण्याने स्वच्छ धुवून पाण्यात भिजत ठेवणार आहोत। आता त्याच तव्यात मी तेल घातलेलं आहे। तेल छान गरम झालं आहे, त्यावर आता एक कांदा कापून घातलेला आहे। कांद्यामध्येच आपण कढीपत्ता घातला आहे। आता व्यवस्थित आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे। कांदा थोडासा नरम होईपर्यंत परतायचा आहे। मी लसूण घालायचं विसरलेले, त्यामुळे आता हे मी लसूण घातला आहे। कमीत कमी 4 ते 5 पाकळ्या मी छान असं चेचून लसूण परतून घेतलेला आहे। त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यात घालायचा आहे आपला घरगुती मसाला। हा मालवणी मसाला घातला आहे 1 चमचा। त्यानंतर हळद घातली आणि चवीप्रमाणे मीठ घातलं आहे। आता हे आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे। कमीत कमी 1 मिनटं आपल्याला छान परतायचं आहे। त्याच्यानंतर आपण एक टोमॅटो घातलेला आहे। टोमॅटोचे छान असं बारीक चिरून आता ह्या मसाल्यावर आपल्याला छान परतायचं आहे। त्यानंतर आपण ज्या बिया स्वच्छ धुवून ठेवलेल्या आहेत त्या ह्याच्यात घालायच्या आहेत। त्या घातल्यानंतरही आपण छान असं व्यवस्थित एकजीव होईपर्यंत परतायचं आहे। हे परतल्यानंतर आपल्याला ह्याच्यात थोडंसं पाणी घालायचं आहे। तर तुम्ही बघू शकता ह्याच्यात मी पाणी घातलं आहे, अर्धी वाटी पाणी घातलं आहे। आता अर्धी वाटी पाण्यामध्येच आपल्याला ह्या बिया शिजवून घ्यायच्या आहेत। झाकण ठेवून शिजवत ठेवलेलं आहे। त्यानंतर 2 मिनिटांनी आपण उघडून बघितलं आहे, तर बिया आता थोड्याशा शिजलेल्या आहेत। आता ह्याच्यामध्ये आपण हा जवळा धुवून घेतलेला आहे तो घालायचा आहे। आता हे घातल्यानंतर हे व्यवस्थित असं आपल्याला परतायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यावर पुन्हा झाकण ठेवायचं आहे। 3-4 मिनटं छान आपली भाजी शिजवून घ्यायची आहे। त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता भाजी आपली तयार झाली आहे।